अनेक पैलवान घडू लागले। शब्बीर हाजी साहेब रसूलपुरा यांना सुद्धा विनंती करतो। त्याचबरोबर पाटील साहेब मुख्याध्यापक गोपाल तिरुचावडी यांना सुद्धा विनंती करतो। हा आपल्या जिल्ह्याचं नाव कुस्ती क्षेत्रामध्ये महाराने सन्मानाने घेतल्या जाणार आहे। देवळाई गावचे भूषण 10 वर्ष झाली, 10 वर्षापासून स्वतः कुस्ती मैदान घेतात, भरवत आहे। बेटा इकडे येत आहे दीदी। रंग भरणार आहेत अजून मैदानामध्ये। काय नाव तुमचं? पंचक्रोशीतल्या लोकांना सुद्धा माहिती आहे। कुठले? तू कुठले? आणि या ठिकाणी शिवाजी पाटील जाधव उपस्थित झालेले आहेत। माजी सरपंच सलीम पठाण यांचं देखील आगमन झालेलं आहे। माजी सरपंच सलीम पठाण यांना विनंती करतो, कृपया आपला मान बहुमान सन्मान स्वीकारावा। माजी उपसरपंच घोडेगाव अब्बास भाई पठाण यांना सुद्धा विनंती करतो, कृपया आपण आपला बहुमान सन्मान स्वीकारावा। अब्बास भाई पठाण, विनोद भाई शिरभाई त्यांना सुद्धा विनंती करतो। त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र तारीख पंजाबी मालेगाव येथून तारीख पंजाबी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो। आमचे जुने सहकारी मित्र मुनीर पठाण, मुनीर शेख, विनोद भाई शिरभाई, मकसूद भाई पटेल आणि खोसरे पाटील यांना सुद्धा विनंती करतो। राजराय टाके, मकसूद पटेल आणि खोसरे भाऊ आपल्याला सुद्धा विनंती आहे। आणि समोर अवजड वाहन धडक कौतुक आहे का पवन शेलारचं। आपल्यापेक्षा वयानं उंचीनं वजनानं हिप्पाड असणाऱ्या पैलवानासोबत धाडसानं लढतोय, धाडसानं। क्या बात आहे। पवन शेलार संघर्षाला आमच्या गांधीले लक्षात पडेल। अरे खोसरे पाटील
एक एक वाजव नाही साबळे एकच पंदिर वाजव गायकवाड एक एक वाजव तुम्ही एक थांबा रसूल पटेल हर्षोल यांना सुद्धा विनंती करतो कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा त्याचबरोबर रावसाहेब हिवाळे पाटील उर्फ तात्या आपल्याला सुद्धा नम्र विनंती आहे कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा शिवाजी पाटील जाधव यांना सुद्धा विनंती करतो शिवाजी पाटील जाधव अप्पाराव पाटील जाधव 5 पांडव भाऊ त्या 5 पांडवांपैकी 2 भाऊ इथे या मैदानामध्ये उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे खेडा हाजी पटेल यांना सुद्धा विनंती करतो कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा त्याचबरोबर सुलेमान दादा शेख यांना सुद्धा विनंती करतो नायगाव सुलेमान दादा शेख सुलेमान भाई मोहम्मद भाई सरपंच कात्राबाद यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा आणि इकडे बिलाल विजयी झालेला आहे बिलाल नाम बोलो बिलाल देशमुख कहाँ के कितने चालू पहलवान व्यायामशाळा या ठिकाणी सराव करणारा बिलाल देशमुख गोराव गोंटा एक मान्यवर मंडळी हळूहळू कुस्ती मैदानाला येत आहेत उपस्थित होत आहेत यांच्या बोलता चॅनल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि उजव्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून त्यांच्या जिथे कुठे कुस्ती मैदानाला ते उपस्थित राहतील त्यांचा पत्रकारितेचा जिथे कुठे कुठलीही बातमी असेल ती बातमी तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून लगेचच कळेल असे आमचे बोलता मुस्तकीम क्या बात है लड्डू पठाण यांचा सुपुत्र मुस्तकीम तर मोठ्याचं नाव अफरोज दोघा भावांची जोडी मुस्तकीम लड्डू पठाण यांचे नाव करतायत कुस्ती क्षेत्रामध्ये मुस्तकीम एक सुंदर कुस्ती करून विजयी झालेला आहे नय्यूब भाई नय्यूब फक्त झाले कुस्ती हा जोड न्यू संसार भाडी भंडार सेंटर काटशेरी यांना देखील विनंती करतोय कृपया आपण आपला बहुमान सन्मान स्वीकारावा न्यू संसार भांडी भंडार सेंटर काटशेरी भाटा काटशेरी आलेत का काय नाव म्हटले सर शेख सलीम अनेकांच्या आनंदामध्ये सहभाग नोंदवणारे भांडी भंडारच्या रूपाने संसार बादलीच्या रूपाने नव दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने आनंद पेरणारे असे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा बहुमान सन्मान होतो
त्यांच्या नावाचा धबधबा आज देखील कुस्ती क्षेत्रामध्ये मोठ्या आनंदाने घेतला जातो, मोठ्या अभिमानाने घेतला जातो. असे राजाराय टाकळीचे महादेव वस्ताद श्रीखंडे उपस्थित झालेले आहेत. महादेव वस्ताद श्रीखंडे यांना मी विनंती करतोय, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. कुस्ती कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान केला जातो. कृपया आपण आपला बहुमान पटकावा. महादेव वस्ताद श्रीखंडे. त्याचबरोबर सुभाष शान्नावाने आपल्याला देखील नम्र विनंती आहे. सुभाष शान्नावाने हर्षेल कुस्ती कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीने. काय नाव पहिलवान? कुठले? किती वरती ती गोष्ट? 100. इकडे किती झाल्या? एक सुंदर कुस्ती लागलेली आहे. माजी उपसरपंच तीर्था पठार यांचं देखील आगमन झालेलं आहे. कुस्ती कमिटीच्या वतीने त्यांचा देखील सन्मान होतोय आणि मुजम्मिल तिकडे आपले कब्जा मजबूत करतो. जटवाडा गावचं पोरग जाहीर चालू पहिलवान रामशाळा पानपोळ या ठिकाणी सराव करणारा जाहीर विजयी झालेला आहे. जाहीर त्याचे वडील सुद्धा एकेकाचे गाजलेले नावाजलेले पहिलवान 1900 कांस्य पदकाची कमाई प्राप्त करून देणारे हकीम पहिलवान यांचा तो सुपुत्र जाहीर. माजी ग्रामपंचायत सदस्य अज्जूभाई पठाण यांना सुद्धा विनंती करतोय. अज्जूभाई माजी ग्रामपंचायत सदस्य रसूलपुरा आपल्याला नम्र विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. छोटू पठाण रसूलपुरा भदरवाडी खांडे यांना सुद्धा विनंती करतोय. छोटू पठाण कृपया आपला बहुमान स्वीकारावा. आणि मनोहर खा पठाण रसूलपुरा यांच्याकडून या कुस्ती मैदानासाठी 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद. दिल्यानं काही कमी पडत नाही. तुमच्या गावाचं नाव वर्षानुवर्ष अबाधित राहणार आहे. हे कुस्ती मैदान चिरंत काळापर्यंत टिकून राहणार आहे तुमच्यासारखी दानशूर मंडळी जर उभी राहिली तर. कारण लोक सहभागातून लोक वर्गणीतून कुस्ती मैदान होते. पूर्वी कुस्तीला राजाश्रय होता, आता कुस्तीला लोकाश्रय आहे. राजाश्रयाच्या नंतर आताचे कुस्ती मैदान लोकाश्रयातून पुढे जात आहे. आणि म्हणून तुमच्यासारखी मंडळी जर उभी राहिली तर हे कुस्ती मैदान दिवसेंदिवस मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. समस्त गावकरी मंडळी रसूलपुरा या गावामध्ये या गावाची रीत राहिलेली आहे. महादेव महाराज श्रीखंडे, महादेव वस्ताद श्रीखंडे आपल्याला नम्र विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. एकेकाचे गाजलेलं व्यक्तिमत्व, अनेक पदकांचे मानकरी, कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आज सुद्धा आदराने घेतलं जातं राजाराय टाकळीमध्ये. आणि तो सगळा विभाग जर कोणी संपन्न केला असेल, कुस्तीने संपन्न केला असेल तर महादेव वस्ताद श्रीखंडे यांनी केलेला आहे. देवा श्रीखंडे सारखे व्यक्तिमत्व असा हे थांब तुझं बोल ना, सांग. काय नाव तुझं? धनराज राजपूत. कुठला आहे? हर्सुल. किती वरती होती कुस्ती? 100. किती झाल्या अजून? एकच झाली. अजून खेळायचं. मंडळींसाठी सूचना आहे, इकडे मैदानात आल्यानंतर राजीव गायकवाड
कुस्ती क्षेत्रातील भीष्म पितामह आपल्या भागामध्ये भीष्म पितामह म्हणून त्यांचा उल्लेख होतो. कारण या भागातल्या कुस्ती वाढत असताना त्यांनी उभ्या डोळ्यांनी बघितलेली आहे. स्वतः अनेक मैदानाला आजही ते उपस्थित राहतात. करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत, ज्यामध्ये सय्यद अजीम आणि अतर चिस्ती अशी मान्यवर मंडळी आजचं मैदान खऱ्या अर्थाने कव्हर करतायत. या मैदानासाठी उपस्थित असलेले पंचक्रोशीतील जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यातून आलेले सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी, कुस्ती प्रेमी मंडळी, आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा नवीन वर्षाच्या निमित्ताने या मैदानामध्ये आपण उपस्थित झालात त्याबद्दल समस्त गावकरी मंडळी, रसूलपुरा, त्याचबरोबर कुस्ती कमिटी या सगळ्यांच्या वतीने आपल्या मैदानासाठी आपण उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं शब्द सुमनाने सहर्ष असे स्वागत आहे. कुस्ती कमिटी, आर्थिक कमिटीचे मान्यवर बोला द्या बाईट द्या. आणि या ठिकाणी MTN या चॅनलच्या माध्यमातून, MTN न्यूज चॅनलच्या माध्यमातून या मैदानाचे आयोजन, या मैदानासाठी तनमन धनाने मदत करणारे, सहाय्य करणारे, आर्थिक कमिटी सांभाळणारे जाकीर भाई यांना मी नम्र विनंती करतो, कृपया या मैदानाचा थोडक्यात इतिहास, त्याचबरोबर हे मैदान आपण कशा पद्धतीनं गावगाड्यामध्ये, कारण अगोदर कुस्ती मैदान म्हटलंय की कुस्तीला अगोदर राजाश्रय होता, आता लोकाश्रय आहे आणि लोकाश्रयामधून कुस्ती मैदान उभं राहिलेलं आहे. गावगाड्यामध्ये सगळीच माणसं, गावगाड्यातील सगळी लोक एकत्र येतात आणि एक ध्येय समोर ठेवून त्या ध्येय प्राप्तीसाठी झटत असतात. त्याबद्दल, या कुस्ती मैदानाबद्दल आपण दोन शब्द बोलावेत अशी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि मोही तिकडे विजय झालेला, क्या बात आहे, बोलून टाकणारं रूप आहे धीरज भैया सिद्ध यांचा सुपुत्र आणि वस्ताद पठ्ठा देखील. जाकीर भाई यांना विनंती करतो. माझं नाम जाकीर पठाण, मी यूट्यूब चॅनलचं पहिले माझ्याकडून सहर्ष स्वागत. नवीन सर्व इथे पैलवान आलेले वस्ताद मंडळी सर्वांचे हे नवीन वर्षाचे लोक अनेक पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करतात आणि हा वेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष ते करतात. आणि हे जे आहे तो 20-25 वर्षापासून हे नवीन वर्षाचे स्वागत म्हणून कुस्ती मैदान घेतात. आणि त्या कुस्ती मैदान म्हणून नवीन वर्षाचे स्वागत म्हणून आम्ही हे कुस्ती मैदान घेत असतो. 20 ते 25 वर्षापासून हा आमचा कार्यक्रम रसूलपुरातील आखाडा कमिटी, सर्व गावकरी, सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात येतो. तसंच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रसूलपुरा पंचक्रोशीतील या ठिकाणी आलेले वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व कुस्तीप्रेमी, याचबरोबर पैलवान मंडळी, मार्गदर्शक आणि या सर्वांना मी
संजय गोमलाडू सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राजमाता वरिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि एक विज्ञान शिक्षक म्हणून आणि या गावाची नाळ कुस्तीशी असणारे माझे विद्यार्थी याच गावातून येतात आणि अगदी राज्यस्तरापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे। यातलं विशेष म्हणजे या गावाचे 2 सुपुत्र शाहरुख आणि सलमान हे दोन्ही कुस्तीमधून विभागीय स्तर राज्यस्तरावरून यांची पोलीसमध्ये निवड झालेली आहे आणि दोन्ही आज पोलीसमध्ये चांगल्या प्रकारचं नाव कमवत आहेत। ही खूप महत्वाची या गावाची हा एक सर्वांना उत्स्फूर्त करणारा हा एक ही गोष्ट आहे। आणि या गावाचं लौकिक म्हणजे हे गाव जरी अगदी जंगलाच्या कुशीत असलं तरी इथलचे जे पालक आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कुस्तीचं वेगवेगळ्या माध्यमातून योगदान देतात आणि अशाच प्रकारे या कुस्तीप्रेमींचं वरचेवर चांगल्या प्रकारचं यांचं हे चांगलं कार्य करो। यांना सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। मला या ठिकाणी युट्यूब बद्दल बोलण्यात दिलं त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। जय हिंद जय महाराष्ट्र। एक मिनिट 25 वर्षापासूनचा जो अखंड पायंडा यांनी घालून दिलेला आहे 1 जानेवारीला म्हणजे वर्षाची सुरुवात ज्या 1 तारखेपासून होते त्या 1 तारखेला ही मंडळी ही माणसं मोठं भव्य दिव्य कुस्ती मैदान भरवतात जेणेकरून कुस्तीच्या माध्यमातून या आखाड्याच्या माध्यमातून उद्याची एक पिढी घडवत असताना निर्व्यसनी पिढी घडवता येईल, त्याचबरोबर एक निरोगी पिढी घडवता येईल। याच्यासाठी या रसूलपुरा गावकऱ्यांचं योगदान मानावं तेवढं कमीच आहे। गेल्या 25 वर्षापासून मी स्वतः कुस्ती करत असताना देखील तेव्हापासून ते आतापर्यंत या कुस्ती मैदानाशी या गावकऱ्यांशी माझी नाळ जोडली गेलेली आहे। आणि या आजच्या कुस्ती मैदानाच्या माध्यमातून मी हा संदेश देऊ इच्छितो की जर तुम्हाला नाद करायचा असेल तर तो कुस्तीचा करा। कुठल्याही क्षेत्रामधून जर तुम्हाला करिअर घडवायचं असेल तर खेळाडू म्हणून देखील करिअर घडवता येतं। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मगाशी गोमलाडू सरांनी बोलत असताना इथल्या 2 विद्यार्थ्यांचा उल्लेख केला की ज्यांनी विभागीय स्तरावरती राज्यस्तरीय स्तरावरती कुस्ती क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक करत असताना मानाची सन्मानाची वर्दी महाराष्ट्र पोलीस दलाची वर्दी अंगावर पटकावली। महाराष्ट्र पोलीस दलाची वर्दी त्यांनी खऱ्या अर्थाने मिळवली आणि याचा सगळं श्रेय जर कुठे जात असेल तर ते कुस्तीला जाते। कारण जर तुम्हाला करिअर घडवायचंच असेल तर खेळाडू आणि कुस्तीपटू म्हणून देखील करिअर घडवता येतं। या आजच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढे सांगू इच्छितो। त्याचबरोबर समस्त गावकरी मंडळी पंचक्रोशीतून उपस्थित असणारी मंडळी या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आपल्याला नम्र विनंती आहे कृपया जर आपण आर्थिक कमिटीशी संपर्क साधावा। नंदूभाई पठाण, नंदूभाई 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 पठाण आपल्याला नम्र विनंती आहे। नंदूभाई नंदू नाही लक्षात येते मोहम्मद भाई घडवण्याचं काम करतायत जय भवानी व्यायामशाळा पोखरी। ही माणसं स्वस्त बसत नाही, ज्याच्या अंगाला ही हाती लागलेली आहे, जो पैलवानकी ज्यांनी केलेली आहे
अशी माणसं स्वस्त बसत नसतात. कुठे काय झालं शोकत भाई? ते बघा, आपल्याला नम्र विनंती आहे, कृपया करून त्या बॅरिकेडच्या मागे थांबा. पाईप कशासाठी लावले? पाईप याच्यासाठी लावले की आपली सुद्धा बऱ्याचदा मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर. कुंपण घातलेलं असतं तरी सुद्धा ते मन त्या कुंपणाच्या बाहेर जाण्यासाठीच प्रयत्न करत असते. आता इथं कुंपण याच्यासाठी घातले की जेणेकरून तुमचा अडथळा निर्माण होणार नाही आणि पैलवानांना व्यवस्थितरित्या कुस्त्या करता येतील. पण आपण मात्र ऐकायलाच तयार नाही. सगळ्यांनाच पुढे जायचं, नेमकं पुढे जायचं काहीच माहित नाही. विनंती आपल्याला कृपया पाईपच्या मागे बसा. शौकत भाई आ गए अभी. देखो इनको बहुत सारे शौक है, भला क्या उसकी वजह से उनका नाम है शौकत भाई. बैलगाड्यांचा शर्यत असेल, कुस्तीचा आखाडा असेल, हेल्यांच्या टकरा असतील, दबंगदारा ग्रुप रसूलपुरा बतीन जरा इकडे दे. मेरे को एक मिस कॉल मार के तुम्हारा नंबर व्हाट्सएप कर दो तो सब आ जाओ. अजीम सर शेयर कर लो व्हाट्सएप पे मैसेज डाल देना. तुम्हारा नाम है, गाँव का नाम. Thank you.
त्या पायपावरती रेलू नका, विनंती आपल्याला पायपावर रेलू नका. पण आपल्या सगळ्यांची कांतूर लाईनच बंद आहे, आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही असं मला वाटतं. संजय भोने पाटील, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. घेतलं. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जमीन खाली येऊन निकाल घेण्याचा प्रयत्न होता. जमीन कब्जा घेतलेला आहे. चांडू पठाण यांचा सुपुत्र. गरगर गरगर भिंगरी फिरावी, थांबतच नाही. त्यामध्ये सुंदर बांगडी डावावरती विजय. रुस्तमभाई अदाने चिमनपूरवाडी, उत्तमभाई अदाने चिमनपूरवाडी, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. मुस्तकीम, त्या बात मुस्तकीम सुंदर कुस्ती करून विजयी झाला. याच गावचा, याच मातीतला पोरगा लड्डू पठाण यांचा सुपुत्र अफरोज आणि मुस्तकीम, दोघा भावांची जोडी. इनाम या ठिकाणी दिला जातो. 10,000 रुपयाचा इनाम देवा भाऊ जालनावाले यांच्या वतीने दिला जातो. टाळ्या पाहिजे, टाळ्या. याला म्हणतात दानं, याला म्हणतात खऱ्या अर्थाने त्या हेल्यांच्या टकरीवरती चेंज करणे. आपण जेवढं आपल्या पैलवानाला जपतो ना साहेब, तेवढंच ही मंडळी त्यांच्या हेल्याला जपत असतात. तेवढंच त्यांचा खुराक ही मंडळी करत असतात. म्हणून देवा भाऊ जालना आणि त्यांचे सहकारी सुनील भाऊ यांचे सुद्धा मी ते दिसणार नाही सर, असं पुढे या ना. हा, यांचे सुद्धा मी धन्यवाद करतो. खऱ्या अर्थाने याला खेळाडू वृत्ती सुद्धा म्हणतात.
प्रसिद्ध असणारे सद्दाम शेठ ज्यांच्याकडे बाला नावाचा हेला आहे, बाला, त्या बाला हेल्याचे मालक सद्दाम शेठ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा कुस्ती कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीने शब्द सोहळा आणि सहर्ष स्वागत. आणि मैदानासाठी रहाळपट्टी तांड्याचे माजी सरपंच पूनम भाऊ चव्हाण, त्याचबरोबर अण्णाभाऊ दरोडे सरपंच जगवाडा आणि कृष्णा राठोड ही मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहेत. त्या मान्यवर मंडळींना मी विनंती करतो, कुस्ती कमिटीच्या वतीने आपला सन्मान केला जाणार आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. पूनमचंद चव्हाण, अण्णाभाऊ दरोडे आणि कृष्णा राठोड. पुन्हा एक सुंदर आणि जोकडी कुस्ती करून विजयी झालेला आहे. हकीम शेख यांचा सुपुत्र खाली पहलवान व्यायामशाळा कानकोई धीरज भैया सिद्ध, रवी शेजर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा पहलवान फरीद बाबा व्यायामशाळेचे वस्ताद नाजून पाहला. आपल्याला देखील विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. नाजून वस्ताद घेतला का? कृपया पाईपच्या मागे बसा, आपल्याला सारखी सारखी विनंती केली जाते. सरका जरा मागे, सरका, कृपया जरा मागे बसा, सरका सरका. दादाराव भाऊ बनसोडे, कृपया आपण जरा माईकशी संपर्क साधायचा. दादाराव भाऊ बनसोडे यांना सुद्धा विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. कुस्ती कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान केला जाणार आहे. दादाभाऊ बनसोडे.
2 मिनिटं होय. खुश खबर आवाजाकडे जरा लक्ष असू द्या. पैलवानांचं गाव, कुस्तीगिरांचं गाव देवळाई, आणि देवळाईमध्ये गेल्या 10 वर्षापासून यार ऐका रे त्याचं तरी, माझं तर नाही ऐकत, त्याचं तरी ऐका. सरका जरा मागे मागे आता थांबे ढसे जरा थांब. हे बघा, जोपर्यंत तुम्ही त्या पाईपच्या मागे होत नाही तोपर्यंत आता मैदान चालू होणार नाही. विनंती आपल्या सगळ्यांना. हो रे ऐसा कैसा होगा फिर. सरको जरा पीछे सरक जा रहा भैया, पीछे सरको. गांव के लोग पहले पीछे सरको. सरका मागे सरका. कुस्तीचं हे सुंदर आणि देखणं मैदान. यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. शंकरपूरवाडी यांच्या वतीने एक मोठं कुस्ती मैदान घेतलं, त्यांच्यामध्ये यांचा सुद्धा चांगला सहभाग होता. संतोष भाऊ क्या बात आहे. बार क्या बात आहे. टाळ्या पाहिजे, टाळ्या. सुंदर ढाक लावलेली आहे. आपल्यापेक्षा वजनानं उंचीनं जास्त आलं पहिल्यावर 4 मुंड्या सीट करण्याचं काम केलं. अराफात त्याचं नाव. क्या बात आहे. एकता व्यायामशाळा नायगाव पेटील हकीम पहिलवान यांचा तो सुपुत्र बापाच्या आणि काकाच्या चेहऱ्यावरती समाधान उमटलेला आहे. अहो खुशीचं काय होणार नाही. पुत्र असा व्हायचा गुंडा ज्याचा झेंडा उभ्या पटणे जात नाही. संपत्ती आणि संपत्ती खऱ्या अर्थाने जर जर तुम्ही आणि छोटीसाठी 100 रुपये. पहलवान नाम बताओ अपना. हल्के राजा. कहाँ के? MP मध्य प्रदेश. समीर पठान. कहाँ के? रसूलपुर. पंच का नाम बोलो एक बार. शौकत पठान. कितने पे पठान साहब ये? हलके 1000 रुपये. आज चलो MP वरून आलेला पोटा पाण्यासाठी दूर आलेली माणसं पहिल्यांदा मैदानामध्ये दंड थोपटण्याचा आवाज घुमतोय. क्या बात आहे हलकी. आणि त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान समीर याने हवा का झोका. असं आता सुंदर कुस्ती लागली. सगळ्यांच्या नजरा त्या कुस्तीवरती. महाराष्ट्र विरुद्ध मध्य प्रदेश असं जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. क्या बात आहे. बच टांग लावण्याचा प्रयत्न होता हकीमचा. भरपूर अनुभव पाठीशी असणारा जबरदस्त तब्येतीचा गोटीबंद भाऊचा छाती आणि पोटावरती टॅटू काढलेला. मी नेहमीच सांगत असतो कुस्तीच मुळात ही गोरगरिबांची आहे, कष्टकऱ्यांची आहे, शेतकऱ्यांची आहे. एक हमालाचं पोरग उभा भारत जिंकतो. एक हमालाचं पोरग कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवतो. सिकंदर शेख त्याचं नाव. केसरी त्याचबरोबर महार हिंद केसरी.
त्याचबरोबर अनेक पदकांचा मानकरी आणि सध्या उत्तरेमध्ये धुमाकूळ घालणारा कोई मत नाही जाऊ मी नेहमी सांगत असतो तर कुस्ती ही गरिबा घरी कोण कोण आलं? अरे त्या टेबल वरती बसू नका देवळकर त्या स्टँड वरती बसू नका खाली या जरा जिल्हा आवाज अडकतोय रे बाबा हॅलो थोडा आवाज वाढतो बरोबर आवाजाकडे जरा लक्ष असू द्या फक्त नवीन काही कुस्ती भेट बांधणार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कृपया दुसरं कोणीही कुस्ती
एक मिनिट थांबा, आता तू बाहेरून आला, एक मला फक्त एक सूचना देऊ दे, मग खाली गेला दादा. हे बघा, हे कुस्ती मैदान लोकसहभागातून लोक वर्गतील या ठिकाणी होते. आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती, रेंज कम हो रही ना तो लाइव आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे, लाइव कुछ डाला मैंने 1000 रुपयापासूनच्या ज्या काही इनामाच्या कुस्ती आता असणार आहे. कम ज्यादा हो रही है. चालू नहीं अभी चालू करेंगे मतलब चालू करेंगे शाम को पूरा आएंगे कुछ एक कुश्ती आएंगे ना हाँ पूरा आएंगे. प्रत्येक पैलवानाची त्या इनामामध्ये फक्त एकच कुस्ती होणार आहे. बोलता जिला आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती, आपण सगळे सहकार्य कराल अशी सब आ जाएंगे, अपेक्षा सब आहे. आएंगे. अभी कुछ डाला 1000 रुपये इनामाच्या कुस्त्यांमध्ये तो पैलवान पडला किंवा पाडला तरी सुद्धा फक्त एक आणि एकच कुस्ती त्या पैलवानाची होईल. नंतर त्याने मैदानात यायचं नाही अशी कुस्ती कमिटी तर्फे सूचना आलेली आहे. सगळ्या पैलवान आणि वस्ताद मंडळीने याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. ये बघ गायकवाड वाजवा आता. अरे सरकार मागे मागे सरकार. याकूब पठाण आलेत का? याकूब भाऊ, इरफान आणि इम्रान दोघा भावांची जोडी कुस्ती मैदानामध्ये गाजवत आहेत. याकूब भाई कुस्तीवर कुस्ती चालली, लक्ष ठेवा. 1000 रुपये इनामाच्या कुस्त्या, प्रत्येक पैलवानाची फक्त एकच कुस्ती होईल. मग तुम्ही विजय झालात किंवा पराभूत झालात तरी सुद्धा बाहेरची टांग लावून विजय झालेला. कानावर तुझं पळसकर, पुष्पक पळसकर, पळशीचं गुरु. न्यू मोतीबाग चाले शहर पळशी नासेर वस्तादांचा पट्टा पळसकर एक सुंदर आणि देखणी कुस्ती करून विजय झालेला आहे. शांतपणे ही कुस्ती मैदान विरोधपणे सुरू आहे. अनेक डाव प्रति डावांची या ठिकाणी उधळण होताना दिसते. बल्ले 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 पुन्हा एकदा हुसेन वस्सो आणि कुस्ती केली याला म्हणतात कुस्ती. क्या नाम पहलवान? अमान सैयद अमान सैयद. कहाँ के? देवलाई. कितने पे दिए? दोन पायाची भिंत, दोन पायाची वावडी कुस्ती आहे. पडणं आणि पाडणं कुस्तीमध्ये ओघान आलं. कुठल्याही खेळामध्ये हरणं आणि जिंकणं असतंच. म्हणून म्हणतो की बाप सांगतो लेका मागे नाही सरायचं. बाप सांगतो लेका मागे नाही सरायचं, हिमतीने लढतच राहायचं.
पीछे पीछे सरको। काय नाव? पवन पवन कुठले? पानपोईचे. किती वरती अरे होती भैया कुस्ती? होय, कुस्ती मैदान बंद करायचंय का? हे किती वरती होती? तुम्हाला वारंवार विनंती केली जाते, कुस्ती कृपया किती करून वरती आपण होती? पाईपच्या मागे बसा. हे थांबा. ओ फरीदनामो सारखा जरा मागे सारखा विनंती आपल्याला सगळ्यांना. नम्र विनंती आहे, जेसीबी वाले दादा, जेसीबी वाले भाऊ, सरका जरा मागे सरका. इम्रान भाऊ, इम्रान दादा जरा मागे सरका. सद्दाम पटेल सरको जरा पिच्छे पिच्छे. सरका जरा बाजूला सरका. थोड़ा रास्ता रखो जाने आने वालों को. काय हो बाजू काळ्या छातीवरती कोरली अभिमानाची लेणी, काळ्या छातीवरती कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळ खेळते ही जीव गेली, अशी ही कुस्ती. मागे सरका पैलवान, पिच्छे सरक जाओ जरा. ₹1000. आणि समोर चिकू लढतोय, चिकू. सरका मागे सरका सरका. शुभम शिरसाट, दत्तूबाबा दाडगे यांचा तो पठ्ठा चिकू नावाने काय नाव? असणार. शुभम शिरसाट, कुठला आहे? कोकणी. किती वरती होती? 1000. समोर ठेवून छत्रपती शाहू महाराजांनी घालून दिलेला पायंडा या ठिकाणी या कुस्ती मैदानामध्ये सुद्धा राबवला जाणार आहे. ₹1000 इनामाच्या कुस्त्यांना सुरुवात झालेली आहे. जो पैलवान विजय होईल त्याला 80% आणि जो पराभूत होईल त्याला 20% अशी इनामाची रक्कम दोघाही पैलवानात विभागून दिल्या जाणार आहे. धन्यवाद.
ही प्राप्त करून दिली आणि ज्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे असे एकता व्यायाम शाळेचे वस्ताद नायगाव अब्दुल पटेल यांच्याकडे या पोरांकडे बघून खऱ्या अर्थाने म्हणावं असं वाटतं, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पंचायत आहे का रे बाबांनी?